मी राजेश ट्रक चालवायला सुरुवात करून आता जवळपास 5 वर्ष झाली होती. या 5 वर्षात मला एक गोष्ट प्रकर्षाने जाणवली. ती म्हणजे दिवसापेक्षा रात्री ट्रक चालवणं जास्त सोयीचं असतं. साताऱ्याच्या अवघड घाटातून जेव्हा टनवारी वजन घेऊन ट्रक न्यायचा असतो तेव्हा कधीकधी गाडीचा स्पीड ताशी 10 किलोमीटरच्या वर नेता येत नाही. अशावेळी रात्रीची शांतता मदतीला येते, कारण रस्ता मोकळा असतो. पण याच शांततेत कधीकधी असे काही अनुभव येतात जे आयुष्यभरासाठी काळजावर ओरखडा उमटवतात. त्या रात्री मी आणि माझा क्लीनर रघु साताऱ्याच्या जंगलातून माल घेऊन निघालो होतो. रघु वयाने लहान होता, जास्त अनुभव नव्हता त्याला, पण गरिबीमुळे तो माझ्यासोबत रात्रीच्या या लांबच्या फेऱ्या करायला तयार झाला होता. आम्हाला ट्रक चालवून आता जवळपास 6 तास झाले होते. शहरातला उत्साह संपला होता आणि आता चहाची तलब फार लागली होती. आम्ही रात्री जागा राहण्यासाठी साधारण 5-6 कप चहा प्यायचो. पण आजच्या प्रवासात एक वेगळीच अडचण आली होती. आम्ही भरल्या पोटी निघालो असलो तरी चहाशिवाय डोळे उघडणं कठीण झालं होतं. पण मैलोन मैल कुठेच एखादा ढाबा किंवा चहाची टपरी दिसत नव्हती. रघुही थकलेला होता आणि मी सुद्धा. आम्ही अशा निर्जन भागात होतो जिथे मदतीला कोणीही नव्हतं. चहाची ती तलफ आणि सभोवतालची ती भयान शांतता मनात एक अनामिक भीती निर्माण करत होती. आम्हाला फक्त एका चहाच्या टपरीची आस होती, पण साताऱ्याच्या या काळोखात चहा मिळणं त्या क्षणी अशक्य वाटत होतं. रात्रीचे बरोबर 2 वाजले होते. साताऱ्याच्या त्या घनदाट जंगलात आता काळोखाचं साम्राज्य इतकं गडद झालं होतं की गाडीच्या हेडलाईटचा प्रकाशही त्या अंधारात हरवून जात होता. 5-6 तास सलग गाडी चालवल्यामुळे माझ्या डोळे आता आग करत होते आणि चहाची तलब इतकी असह्य झाली होती की डोकं भनान गेलं होतं. रघुसुद्धा बाजूच्या सीटवर पेंगत होता. अशावेळी आमचा ट्रक एका वळणावर आला आणि अचानक दरीच्या अगदी टोकावर एक मिनमिनता पिवळा प्रकाश दिसला. ती एक छोटी लाकडी चहाची टपरी होती. अशा निर्जन जागी जिथे साध्या माणसाची सावलीही दिसत नव्हती तिथे रात्री 2 वाजता टपरी असणं अजब होतं. पण चहाच्या तल्लफेपुढे आम्ही सावधगिरी विसरलो होतो. मी ट्रक बाजूला उभा केला आणि रघुला म्हटलं, रघु, अरे बघ, चहावाला तिथे आहे, जा पळत जा आणि 2 कप चहा घेऊन ये. रघु खाली उतरला आणि त्या टपरीच्या दिशेने गेला. थोड्याच वेळात रघु 2 वाफाळलेले चहाचे कप घेऊन परतला. चहाचा तो सुगंध काहीसा वेगळाच होता. मी जसा तो चहा ओठांना लावला तसा मी हरकूनच गेलो. मी माझ्या 5 वर्षाच्या ड्रायव्हिंग करिअरमध्ये कित्येक ढाब्यांवर चहा प्यायलो होतो, पण इतका चविष्ट चहा मी आजवर कधीच अनुभवला नव्हता. त्या चहाची चव अस्वाभाविक होती. एक प्रकारचा मधुर सुगंध आणि विलक्षण गोडवा होता त्यात. काय चहा आहे यार रघु, जीव अगदी अतृप्त झाला, मी समाधानाने म्हणालो. रघुनेही त्याची खूप तारीफ केली. आम्ही दोघे इतके खुश झालो होतो की मी त्याला म्हटलं, एक काम कर, एक चहा अजून घेऊन ये, थर्मासुद्धा भरून घेऊया. रघु पुन्हा ट्रक खाली उतरला आणि त्याच दिशेने गेला. पण एका मिनिटातच त्याचा ओरडण्याचा आवाज आला. साहेब, साहेब, लवकर खाली उतरा. त्याचा आवाज भीतीने थरथरत होता. मी दचकून खाली उतरलो आणि जिथे टपरी होती तिथे बघितलं. माझं डोकं चक्रावून गेलं. जिथे 2 मिनिटांपूर्वी उजेड होता, लाकडी टपरी होती, तिथे आता फक्त काळोख आणि खोल दरी होती. तिथे टपरीचा एक खिळासुद्धा शिल्लक नव्हता. तो सगळा भाग रिकामा आणि ओसाळ पडला होता, जणू तिथे कधी काही होतच नाही. माझ्या अंगावर ससरून काटा आला. आम्ही ज्या जागेवर उभे राहून चहा पिला होता तिथे आता फक्त दरीचं टोक होतं. तो धक्कादायक रिकामेपणा बघून आमची बोबडीच वळली. आम्ही दोघंही एक क्षणाचाही विचार न करता ट्रकमध्ये शिरलो. मी इंजिन सुरू केलं आणि तेथून वेगाने ट्रक पळवला. त्या रात्री आम्हाला समजलं होतं की आम्ही प्यायलेला तो चहा या जगातला नव्हता. चहाच्या त्या भयानक अनुभवाला काही दिवस उलटले होते, पण मनातून ती भीती अजून पूर्णपणे गेली नव्हती. एकदा आम्ही अशाच एका निर्जन हायवेवरून रात्रीचा प्रवास करत होतो. भूक आणि थकव्यामुळे आम्ही एका ठिकाणी ट्रक थांबवला. तिथे बाजूलाच एक जुनं देशी दारूचं दुकान होतं. रात्रीच्या वेळी अशा आड रानात फक्त हीच दुकानं उघडी असायची. मी आणि रघु ट्रक खाली उतरलो. दुकानाच्या दिशेने जात असताना अचानक अंधारात माझा पाय एका मऊ आणि विचित्र गोष्टीवर पडला. खाली बघितलं
तर तिथे एक कापलेलं लिंबू पडलं होतं, ज्यावर कुंकू आणि काही काळ्या दोऱ्यांसारखं काहीतरी होतं. रघु घाबरून मागे सरकला. साहेब, हे काहीतरी टोनं टोटकं दिसतंय, तो कुजबुजला. माझ्या पोटात एकदम गोळा आला. साताऱ्याच्या या भागात अशा गोष्टींबद्दल अनेक कथा ऐकलेल्या होत्या. रस्त्याच्या कडेला ठेवलेली लिंबू मिरची, कुंकू, काळे दोरे. काही लोक म्हणायचे हे नजरेतून बचावासाठी असतं, तर काही म्हणायचे हा कोणाचा तरी अर्धवट राहिलेला प्रयोग असतो. मी मन घट्ट केलं. काही नाही रे, पाय लागला म्हणून घाबरू नकोस, असं म्हणत मी ते लिंबू बाजूला लाथ मारून फेकलं. आणि तेवढ्यात जोरात वाऱ्याचा एक झोत आला. आजूबाजूला एकदम थंडगार हवा पसरली. क्षणभर आधी जिथे शांतता होती तिथे आता कोणीतरी हळू आवाजात पुटपुटत असल्यासारखं वाटू लागलं. दुकानातला दिवा 2-3दा लुकलुकला आणि अचानक बंद पडला. सगळीकडे काळोख. रघुने माझा हात घट्ट पकडला. साहेब, ट्रकमध्ये जाऊया, इथे काहीतरी बरोबर नाही. त्या अंधारात मला स्पष्ट जाणवलं, आपण दोघं एकटे नाही आहोत. कुणाची तरी नजर आमच्यावर खिळलेली होती. आणि मग दारूच्या दुकानाच्या मागच्या बाजूने हळूहळू पाय ओढत चालण्याचा आवाज येऊ लागला. माझं सर्वांग शहारलं, काळजाचा ठोका चुकला आणि मनात एक अनामिक भीती दाटून आली. रघुने मला पाहिलं आणि तो म्हणाला, काय झालं साहेब? काही नाही हो, लोकचं काहीतरी टाकतच असतात रस्त्यावर, अशा गोष्टींना घाबरायचं नसतं. चला आपण एक काम उरकून घेऊ. त्याने मला सावरलं खरं, पण माझ्या मनातून ती भीती जात नव्हती. माझं डोकं सुन्न झालं होतं आणि छातीत धडधड वाढली होती. आम्ही दुकानात गेलो. मी माझा नेहमीचा एक पॅक घेतला. खरं तर मी ड्रायव्हिंगचा ताण घालवण्यासाठी थोडी दारू घ्यायचो, पण आज काहीतरी वेगळं घडत होतं. ती दारू पोटात गेल्यावर मला नेहमीसारखी साधी नशा चढली नाही. त्याऐवजी माझ्या शरीरात एक विचित्र उष्णता पसरू लागली. माझे हातपाय जड झाले आणि डोळ्यांसमोर अंधारी येऊ लागली. मला जाणवत होतं की माझे हात थरथरत आहे आणि रक्ताची गती अनैसर्गिकरित्या वाढली आहे. ती नशा भयंकर होती. मला आजूबाजूचे आवाज स्पष्ट ऐकू येत नव्हते. फक्त एक विचित्र गुणगुण कानात घुमत होती. रघु मला काहीतरी विचारत होता, पण मला त्याचं बोलणं नीट समजत नव्हतं. माझं स्वतःच्या शरीरावरून नियंत्रण सुटत चाललं होतं. वातावरणातली ती शांतता आता मला खायला उठली होती. तो लिंबाचा स्पर्श आणि त्यानंतर सुरू झालेली ही तीव्र अस्वस्थता, यामुळे मला जाणीव झाली की माझ्यासोबत काहीतरी खूप वाईट घडतंय. शरीरातले बदल आणि मनातील ती भीती मला आता एका मोठ्या संकटाची सूचना देत होती. मी कसंबसं स्वतःला सावरत पुन्हा ट्रक सुरू केला, पण डोकं खूप जड झालं होतं. डोळ्यांसमोर अधूनमधून अंधारी येत होती आणि शरीराला एक अनामिक ग्लानी जाणवत होती. गाडी रस्त्याला लागली खरी, पण मला रस्ता नीट दिसत नव्हता. मनाची अस्वस्थता वाढतच चालली होती. म्हणूनच मी सोबतीसाठी बाजूला बसलेल्या रघुला हाक मारली. रघु, अरे रघु, जरा पाणी दे रे, खूप मळमळतंय. रघुकडून काहीच उत्तर आलं नाही, म्हणून मी मान वळवून डाव्या बाजूला सीटवर पाहिलं. जे दिसलं ते पाहून माझ्या काळजाचा ठोका चुकला. तिथं माझा क्लीनर रघु नव्हताच. त्याच जागी एका पांढऱ्या शुभ्र साडीतील बाई बसली होती. तिचे केस विस्कटलेले होते आणि ती मान खाली घालून बसली होती. केबिनमधलं तापमान अचानक बर्फासारखं थंड झालं. माझं डोकं सुन्न झालं आणि अंगावर शहारे आले. मी भीतीने वरडणार इतक्यात तिने सावकाश आपली मान वर केली. तिचे डोळे पूर्णपणे काळे होते आणि चेहऱ्यावर एक भयानक हास्य होतं. तिचे ते अमानवीय रूप पाहून माझी गाळणच उडाली. माझ्या हातापायातलं त्राणच गेलं. भीतीच्या अतिरेकामुळे माझे हात स्टेअरिंगवर निसटले आणि पाय एक्सेलेटरवर जोरात दाबला गेला. ट्रक वेड्यासारखा रस्त्याच्या कडेला धावू लागला. समोर एक मोठं वडाचं झाड होतं. मी ब्रेक दाबण्याचा प्रयत्न केला, पण माझे पाय दगडासारखे जड झाले होते. जोराचा आवाज झाला. आमचा ट्रक पुन्हा वेगात त्या झाडावर जाऊन आदळला. काचेचे तुकडे उडाले आणि ट्रकच्या इंजिनमधून धूर निघू लागला. माझं शरीर रक्ताने माखलं होतं, पण मला वेदनेपेक्षा त्या बाईची जास्त भीती वाटत होती. मी थरथरत पुन्हा त्या सीटवर पाहिलं तर तिथं कोणीच नव्हतं. ती बाई हवेत विरली होती. माझं संपूर्ण शरीर भीतीने थरथरत होतं.
श्वास घ्यायला त्रास होत होता आणि हळूहळू माझ्या डोळ्यांसमोर काळोख दाटून आला. मी तिथेच केबिनमध्ये बेशुद्ध पडलो. तोंडावर पाण्याचे हबके बसले आणि मी दचकून डोळे उघडले. समोर रघुचा रडवलेला चेहरा दिसत होता. तो माझ्या गालावर थापटा मारत ओरडत होता, साहेब, साहेब डोळे उघडा. माझ्या डोक्यातून रक्ताची धार वाहत होती आणि शरीर ठणकत होतं. शेजारीच एक दुसरा ट्रक उभा होता. बहुतेक आमच्या मागून येणारा तो ट्रकवाला मदतीला धावून आला होता. त्या ड्रायव्हरने मला सावरलं आणि विचारलं, राजेश साहेब, काय झालं? गाडी अशी झाडावर कशी काय घातली? मी धापा टाकत थरथरत्या आवाजात म्हणालो, ती बाई तिथे बसली होती, पांढऱ्या साडीतील. तिने स्टेअरिंग ओढलं. माझं बोलणं ऐकून तो ड्रायव्हर आणि रघु एकमेकांकडे बघू लागले. तो ड्रायव्हर उपरोधाने हसला आणि म्हणाला, काय साहेब, मगाशी ढाब्यावर जरा जास्त झाली वाटतं. इथे आजूबाजूला 5 मैल कोणी माणूस नाही आणि तुम्हाला बाई दिसते. रघुनेही मान खाली घातली. त्यालाही वाटलं की लिंबाच्या त्या प्रकारामुळे आणि दारूमुळे मला भात झाले असावेत. कोणीच माझ्यावर विश्वास ठेवायला तयार नव्हतं. पण त्या अपघातानंतर माझं आयुष्य बदलून गेलं. मी कामावर परतलो खरा, पण आता शांतता मला भीतीदायक वाटू लागली. रात्री ट्रक चालवताना साताऱ्याच्या त्या लांबच लांब निर्जन रस्त्यांवर केबिनमध्ये कुणीतरी मागे बसलंय असं सारखं जाणवू लागलं. कधी अचानक घाटाच्या वळणावर ती पांढऱ्या साडीतली बाई उभी असल्याचा भास व्हायचा आणि मी जोरात ब्रेक दाबायचो, पण तिथे कोणीच नसायचं. सगळ्यात भयानक म्हणजे ट्रकच्या साईड मिररमध्ये बघताना मागे कुणीतरी सीटवर बसून माझ्याकडे बघतंय असं दिसायचं, पण मागे वळून पाहिलं तर रघु झोपलेला असायचा. माझी मानसिक अवस्था खालावत चालली होती. कामावर लक्ष लागेना. रात्रीची ड्युटी आली की पोटात गोळा यायचा. गाडी चालवताना माझे हात थरथरायचे. कधी काळी जो साताऱ्याचा रस्ता मला आपला वाटायचा तोच आता मृत्यूचा सापळा वाटू लागला. रघुलाही आता माझी काळजी वाटू लागली होती, कारण मी एकटाच हवेत बघून पुटपुटत राहायचो. माझा हा छलावा मला वेळ लावण्याच्या उंबरठ्यावर घेऊन आला होता. दिवसेंदिवस माझी तब्येत पूर्णपणे ढासळत चालली होती. शरीरातला त्राण संपला होता आणि अन्नाचा एक घासही घशाखाली उतरत नव्हता. जेवणाची नुसती आठवण आली तरी मळमळायला व्हायचं. डोळे खोल गेले होते आणि चेहरा निस्तेज झाला होता. रघुला माझी ही अवस्था बघवेना. शेवटी त्याने आग्रह धरला आणि आम्ही साताऱ्याजवळच्या एका ओळखीच्या दोऱ्यावाल्या बाबाकडे गेलो. मला या तंत्रमंत्रांवर आधी कधीच विश्वास नव्हता, पण मरणासन्न अवस्थेमुळे मी गपचूप तयार झालो. तो बाबा एका झोपडीवजा घरात राहत होता. तिथे गेल्यावर बाबाने माझ्याकडे एकटक बघितलं आणि फक्त मान हलवली. त्याने मला जमिनीवर बसवलं आणि माझ्यासमोर एक ताट ठेवलं, ज्यात एक हिरवं लिंबू ठेवलं होतं. बाबाने काहीतरी पुटपुटत मंत्र म्हणायला सुरुवात केली आणि ते लिंबू माझ्या अंगावरून 7 वेळा उतरवलं. जसा जसा विधी पुढे जात होता तसतसं माझ्या पोटात एक विचित्र कळा यायला लागली. अचानक ताटात ठेवलेलं ते हिरवं लिंबू डोळे देखत एखाद्या रक्ताच्या गोळ्यासारखं कळत लाल झालं. ते दृश्य पाहून रघुची पाचावर धारण बसले. त्या क्षणी माझ्या पोटात इतका जोराचा गोळा आला की मला थांबवणं अशक्य झालं. मी तिथेच ताटात भळाभळा उलटी केली. आश्चर्य म्हणजे त्या दिवशी मी काहीच खाल्लं नव्हतं, तरी माझ्या पोटातून लाल रंगाचा रक्तासारखा दिसणारा एक विचित्र पदार्थ बाहेर पडला. जसा तो लाल पदार्थ शरीराबाहेर पडला तसा कित्येक दिवसांपासून माझ्या छातीवर असलेला तो जड भार एकदम हलका झाला. अंगातला ताप उतरल्यासारखं मला एकदम शांत वाटू लागलं. कित्येक दिवसानंतर माझ्या शरीरात एक नवी ऊर्जा जाणवत होती. तोपर्यंत माझ्या या गोष्टींवर अजिबात विश्वास नव्हता, पण जे काही माझ्या डोळ्यांनी पाहिलं आणि अनुभवलं त्यानंतर या अदृश्य शक्तींच्या अस्तित्वावर माझा विश्वास बसला. तो विधी करून आम्ही बाहेर पडलो तेव्हा मला पहिल्यांदा खऱ्या अर्थाने मोकळा श्वास घेता येत होता. त्या घटनेनंतर माझं आयुष्य पूर्णपणे बदलून गेलं. त्या दिवसापासून दारूचा थेंबही पुन्हा शिवलो नाही. तो भयंकर अनुभव आणि त्यानंतर झालेला तो विधी, यातून मी एक मोठा धडा शिकलो होतो. आता रात्रीचा प्रवास करताना आम्ही जास्त काळजी घेतो. साताऱ्याच्या घाटात किंवा कोकणातल्या आडवाडीवरून जाताना मी आता एक साधं तत्वज्ञान पाळतो.
जिथे गर्दी तिथेच धंदा, जिथे शांतता तिथे धोका. रात्रीच्या वेळी जर एखाद्या टपरीवर किंवा ढाब्यावर 5-10 ट्रक उभे नसतील तर मी तिथे गाडी थांबवणं पूर्णपणे बंद केलं आहे. कितीही भूक लागली किंवा चहाची तलप आली तरी गर्दीच्या ठिकाणीच गाडी उभी करायची. हा आता माझा शिरस्ता झाला आहे. आजही कधीकधी साताऱ्याच्या त्याच घाटातून ट्रक चालवताना काही विचित्र गोष्टी दिसतात. कधी लांबून कोणीतरी हात दाखवल्यासारखं वाटतं, तर कधी आरशात एखादी पांढरी सावली चमकून जाते. पण आता मी आणि रघु डगमगत नाही. आम्ही दोघेही शांत राहून फक्त समोरच्या रस्त्यावर लक्ष केंद्रित करतो. रघु आता मोठा झालाय. त्यालाही अनुभवाने समजलंय की या रस्त्यावर जे काही दिसतं ते नेहमी खरं नसतं. आम्ही कुणाकडेही लक्ष देत नाही, गाडीचा वेग कमी करत नाही आणि वळून मागे बघण्याची चूक तर कधीच करत नाही. माझ्यासारख्या नवीन ट्रक ड्रायव्हरना मी हेच सांगेन की हायवेवर तुमची परीक्षा फक्त गाडी चालवण्याच्या कौशल्यावर होत नाही, तर तुमच्या संयमावरही होते. रात्री 2-2:30च्या सुमारास जेव्हा साताऱ्याचे रस्ते ओसाळ असतात तेव्हा मन भरकटू देऊ नका. कुणी अनोळखी बाई दिसली किंवा निर्जन जागी चहाची टपरी दिसली तर स्वतःच्या मनावर ताबा ठेवा. त्या बोलवणाऱ्या गोष्टींना बळी पडू नका. कारण काही रस्ते फक्त प्रवासासाठी नसतात, ते परीक्षा घेण्यासाठी असतात. आणि त्या परीक्षेत पास व्हायचं असेल तर भीतीवर नव्हे, शहाणपणावर विश्वास ठेवा. मित्रांनो, ही थरारक भयकथा तुम्ही कुठून ऐकत आहात ते कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. भेटूया लवकरच अशाच एका थरारक भयकथेसोबत.